नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता जी काही हिऱ्यांची ही अफरातफर होते आणि त्यामध्ये मात्र आता हे सगळं काही नयनाने केलेले आहे. कारण आता नयना विरोधी जे काही आता ती ॲड आता श्रीनाथ ज्वेलर्सकडून काम केलेलं आहे नयनाने आणि ती ॲड पेपरमध्ये सर्वांनी बघितलेली असते. म्हणजे आता अद्वैतला दुसरं कोणीतरी फसवणार नाही तर नयनाताईंनीच केलेलं आहे. हे सर्व आता अद्वैत आणि कला यांचा विश्वास बसलेला असतो आणि त्यांचं हे बोलणं मात्र राहुलने ऐकलेले असते. मग आता हा संशय आणखीनच वाढवण्यासाठी राहुल मात्र आणखीन प्लॅन करून नयनाच्या पर्समध्ये अगदी गोड बोलून ते हिरे जेव्हा ठेवून देतो आणि हे सर्व उघडकीस जेव्हा येते तेव्हा मात्र नयना आता हे सर्व तिने केलेले आहे हे सगळे काही पुरावे तिच्या विरुद्ध राहुल आता निर्माण करतो आणि सर्वांच्या नजरेमध्ये तो नयनाला अगदी दोषी ठरवतो. कारण नयनाच आतापर्यंत श्रीनाथ ज्वेलर्सला मदत करत आहे आणि त्यांच्याकडून ती आता चांदेकरांना बर्बाद करण्यासाठी हे काम करते. हे राहुलने बरोबर निशाणा करून नयनावर सगळे आरोप अगदी आणलेले असतात. परंतु आता नयना इतकं काही सांगण्याचा प्रयत्न करते की हे सर्व तिने केलेले नाही. परंतु आता नयनाच अद्वैत आणि कला या दोघांना राहुल आणि ह्या रोहिणी विरुद्ध पुरावा कसा देते. राहुल आता श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर काम करत आहे आणि तो हे सगळं काही करतो तर तो चांदेकरांना बर्बाद करण्यासाठी आणि चांदेकरांचा मालक होण्यासाठी तो हे सर्व कसा करतो हे मात्र आता नयना सगळ्यांच्या समोर कसा पुरावा देते. आणि आता नयना जेव्हा राहुल आणि रोहिणी यांना रंगेहात पकडून त्यांना कसं आता कलाच्या समोर उभं करते हे पाहण्यासाठी आपण आता या व्हिडिओमध्ये सगळं काही बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता हे बघा, कला आणि अद्वैत आता सारखा विचार करत असतात. कारण आता नयनाताईने जर आता त्या श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर काम केलेलं आहे त्यांच्याकडून आता तिला एक खूप मोठी ऑफर मिळाली आणि ती ऑफर म्हणजे तिला आता 8 लाख रुपये मिळाले. त्यासाठी नयनाताई अगदी लगेच तयार झाली. परंतु आता नयना रडून रडून सांगण्याचा इतका सगळ्यांना प्रयत्न करत आहे की आता तिने काहीच केलेले नाही. आणि जेव्हा ती आता रूममध्ये होती तर रूममध्ये असताना तिला शॉपिंगला जायचे होते. कारण राहुल कधी मला शॉपिंगला नेत नाही, परंतु आज मात्र तो माझ्याशी इतकं छान वागत होता. मला शॉपिंगला घेऊन जाण्याचा तो गप्पा करत होता. परंतु आता मात्र नक्की काहीतरी आहे. कारण आपण तर हे सर्व केलेले नाही, परंतु इतकं काही होऊन सुद्धा आपण काही केलेले नाही. मग आपल्या पर्समध्ये ते हिरे आले कसे असतील याचा आता नयना सुद्धा विचार करत असते. नंतर मात्र आता घरातील सर्वजण आता विचार करतात की खरंच इतकं मोठं जे काही आपल्या घरामध्ये आता सध्या घडत आहे आणि ते का घडत असेल. आता आपली इतकी बाहेर नाचक्की झाली, अद्वैतला अटक झाली, सर्व सुद्धा आता विचार करते की नयनाने जे काही केले ते मात्र आता एक असं म्हणजे लज्जास्पद आहे. तिला आता या घरात आपण खरंच राहून द्यायला नकोय. एकतर पोलिसात आपण तिला दिलेले नाही, परंतु आता तिला या घरात राहून न देण्याचा हक्क आता तिला नाही देता येणार. म्हणून सरोज आता नयनाला अगदी कायमची तिकडे चांदेकरांच्या घरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेते. परंतु आता आबांनी सर्वांसमोर सांगितलेलं असतं की हे बघा, नयना प्रत्येक गोष्ट जी काही करत असते जर जेव्हा ती तिची काहीतरी त्यामध्ये चूक असते तर ती मात्र आता सगळ्यांसमोर अगदी ती चूक तिची नाही हे कबूल करत असते आणि सगळ्यांना अगदी खोटं ठरून मात्र ती प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी बढाया मारून सांगत असते. आणि हे सर्व सांगत असताना मात्र तिच्या डोळ्यामध्ये पाणी कधीही येत नाही. परंतु आज मात्र नयना जी काही चूक तिने केली, तिच्यावर जे काही आरोप आले तर ती स्वतः मात्र कोलमडून गेली आणि ती खूप रडते. रडून रडून ती आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तिने हे सर्व केलेले नाही म्हणून. म्हणजे नक्की मला आता ह्या मुलीकडे बघून असं वाटतं की खरंच यामध्ये तिचा काही हात नसेल. तेव्हा आता कलाला सुद्धा तेच वाटत असते. कला सुद्धा तोच विचार करत असते की नयनाताई प्रत्येक वेळेस जर तिची चूक असेल तर रडत नाही. ती समोरच्याला अगदी तोंड देऊन अगदी ते दाबून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. समोरच्याला खोटं पाडण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु आज मात्र नयनाताई हातापाया पडते. तिने काही केलेले नाही. चक्क तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती काही खरंच
ती यामध्ये नाहीच हे तिच्या डोळ्यातून स्पष्ट होते. ती आज जे काही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते हे तिच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसते की ती खरं वागते म्हणून. परंतु आज आता हे जे काही घडले, मग नयनाताईच्या पर्समध्ये ते हिरे आलेच कुठून असेल, आणि ते हिऱ्यांचा बटवा आहे तर तो सुद्धा चांदेकर ज्वेलर्सचाच आहे, आणि ते हिरे सुद्धा अगदी चोरीला गेलेले हिरे सुद्धा अगदी तेच आहे. मग हे सगळं कसं शक्य असेल? म्हणून आता कलाला सुद्धा खूप टेन्शन येते. कला या बाबतीत विचार करत असते तर अद्वैत म्हणतो की नक्की हे सर्व कारस्थान तुझ्या बहिणीनेच केलेले आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, 1 मिनिट, मला कुठेतरी आता म्हणजे काहीतरी संशयच वाटते, परंतु जे काही झाले ते योग्य नाही. नयनाताई आज जे काही खाली रडून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु आता ते काही झालेले नसावे. आता राहुलने मात्र घोडचूक केलेली असते, कारण नयनाच्या पर्समध्ये हिरे अगदी ठेवून जी घोडचूक केलेली आहे तर तीच त्याला आता महागात पडणार असते. कारण आता त्यांनी आपल्या स्वतःच्या बायकोवर आरोप देऊन हे सगळं तिच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याला असं वाटतं की खरंच आज मात्र मी जिंकलो, कारण इतकं सर्व काही करता करता माझ्या नाकी 9 आले होते, परंतु आज मात्र मी निवांत झालो. हे सगळे काही आरोप मी नयनावर लोटले, म्हणून तो इतका खुश झालेला असतो. त्यानंतर मात्र आता नयना रडत असते. बाकी सर्वजण आता रूममध्ये गेलेले असतात, आणि कलाही आता नयनाला म्हणत असते की नयनाताई, जे काही घडलेलं आहे ते प्लीज आता कबूल कर. तेव्हा नयना कलाला म्हणत असते की हे बघ कला, मी खरंच काही चूक केलेली नाही, आणि मला फक्त जे काही श्रीनाथ ज्वेलर्स आहे तर तिकडून एक फोन आला होता, आणि मला हे सुद्धा माहिती नाही की ते श्रीनाथ ज्वेलर्स आहे आपले प्रतिस्पर्धी, परंतु त्यांनी मला आता 8 लाख रुपये देण्याची ऑफर केली होती, म्हणून पैशामुळे मी त्यांची ती ऑफर स्वीकारली, आणि त्यांच्यासाठी ते फोटोशूटचं जे काही आहे तर ते मी ऑफर स्वीकारली. परंतु मला हे माहिती नाही की ते हिरे माझ्याकडे आलेच कुठून. तेव्हा आता कला तिला विचारते की हे बघ नयना, तू आता तिकडे गेली होती का नयनाताई, म्हणजे तू त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे गेली होती का, आणि जाताना तू तिथे पर्स वगैरे नेली होतीस का? तेव्हा आता नयना म्हणते की नाही, हे बघ पर्स जेव्हा माझ्या हातामध्ये छोटीशी बॅग होती, परंतु मी फोटोशूट केल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चेक केलं होतं, आणि घरी आल्यानंतर सुद्धा मी माझी पर्स व्यवस्थित चेक केली होती, आणि तेव्हा मला काहीच आढळले नाही. त्यानंतर मात्र आता कला म्हणते की हे बघ नयनाताई, तू टेन्शन घेऊ नकोस. जर तू खरी असेल तर तू जे काही तुझ्यावर आरोप आहे तर ते सिद्ध होतील, आणि यामध्ये जर तू खरी असेल तर मी तुला वाचवण्यासाठी नक्की मदत करू शकते. तर नयना म्हणते की हो ना कला, अगं खरंच मला माफ कर, मी आत्तापर्यंत तुझ्याबरोबर खूप काही चुकीचे वागले, आणि आता मात्र मी ते वागायला नको होते. जे काही झाले ते झाले, परंतु इथून पुढे मी तुझ्याशी असं नाही वागणार, आणि प्लीज मला आता तू लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढ, नाहीतर मला या चांदेकर घरातून हकलून देतील. आणि आई बघ ना, अगं आईसुद्धा किती चिडून गेलीस. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, तू आईचं वाईट वाटून घेऊ नको, तू आईची माफी माग, कारण आता यापुढे मात्र तुला कितीही ऑफर आल्याचं तू आम्हाला अगोदर सांगत जा, आणि जर तुला काही सर्व काही अगोदर सांगायचं आहे तर ते सगळं व्यवस्थित तू घरामध्ये सगळ्यांशी बोलली तरी चालेल, परंतु असं कोणत्याही अगदी आपल्या घराच्या विरोधात जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर तू काम करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जर आता आपल्या चांदेकर ज्वेलर्ससाठी अगदी हे काम करायला तयार झाली असती तर तुला अद्वैतने स्वतः आनंदाने काम दिले असते, परंतु तू आता तिकडे प्रतिस्पर्धींच्या इकडे फोटोशूट करायला नको होते. तेव्हा आता राहुल आणि रोहिणी मात्र रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे राहुल, तू तर खरंच खूप छान काम केलंस, आणि आज मात्र मी तुला मानलंस, कारण जे काही तू नयनावर आरोप केलेस म्हणजे आता नयना आणि कला या दोघीमध्ये भांडण निर्माण होईल, आणि याचा फायदा आपल्याला जास्त होईल, कारण आता हे जे काही करतात तर ते खरे फॅमिली करत आहे, आणि ही चांदेकरांना बर्बाद करण्यासाठी, त्यांची प्रॉपर्टी घेण्यासाठी हे सर्व ते मुद्दाम करतात. म्हणून आता किती काही झाले तरी आता आपल्यावर कोणी संशय नाही घेणार. परंतु राहुल, एका गोष्टीचा विचार कर, नयना जवळ हे काही येऊन देऊ नको. जर नयनाच्या म्हणजे जवळ आपण हे सर्व काही बोललो तर मात्र नक्की नयना हे सगळं सांगू शकते, कारण तिचा भरोसा नाही. ती आता यामध्ये गुंतलेली आहे, आणि यामधून तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण कला तिला मदत करते. म्हणजे आता हे बघ, आबांचा सुद्धा विश्वास तिच्यावर आहे की नयनाने यामध्ये काही केले नसेल,
परंतु आपल्याला खूप सावध राहावं लागेल आणि सावध राहून हे सर्व करावे लागेल. राहुल म्हणतो की अगं मम्मा, तू कशाला टेन्शन घेतेस? हे बघ, यावेळेस मात्र मी निशाणा अगदी अगदी व्यवस्थित मारलेला आहे आणि ती कला तर काहीच करू शकत नाही. कारण ती आता आपल्या बहिणीला यातून कसं वाचवायचं याच्या विचारात आहे. ती आपल्याला काहीच करू शकत नाही. कारण बरोबर जे काही आत्तापर्यंत पुरावे आहे तर सगळे पुरावे मी आता एकही ठेवलेला नाही. कारण जे हिरे माझ्याकडे होते ते हिरेसुद्धा मी नैनाच्या पर्समध्ये टाकलेत आणि बरोबर सगळा गेम मात्र नैनावर उलटवला. म्हणजे आता हे जे काही कारस्थान केले तर ते मी केले, परंतु यात अडकलं कोण? तर नैना अडकली. तेव्हा मात्र आता नैना आता हे सगळं काही ऐकते. नैनाच्या आता पायाखालची जमीन सरकते. नैना विचार करते की आपण आत्तापर्यंत याच्यावर किती विश्वास ठेवला होता आणि आता राहुलवर विश्वास ठेवून खरंच खूप मोठी घोडचूक केली. राहुलसाठी आपण अगदी आपले आईबापसुद्धा सोडले आणि आपल्या बहिणीचा सुद्धा विचार केला नाही. आणि आज मात्र राहुलने आपल्याला इतके फसवले. यामागे सुद्धा तो आपल्याला फसवत आला, पण तरी सुद्धा आपण रोहिणी मॅडम आणि राहुल यांच्यावर विश्वास ठेवत आलो. खरंच आपली एक ती खूप मोठी घोडचूक झाली. आपण असं करायला नको होतं. तू किती काही झाले तरी मात्र आता यांना धडा शिकवावाच लागेल. कारण इतकी मोठी त्यांनी जी चूक केलेली आहे की नैनाला दोषी ठरवण्यासाठी. तेव्हा आता रोहिणी हे सर्व पाहते आणि रोहिणी आता राहुलला म्हणते की अरे नैना. तेव्हा मात्र आता नैना म्हटल्यानंतर राहुलच्या पायाखालची जमीन हादरते. राहुल म्हणतो की नैनाने सगळं काही ऐकले असेल. रोहिणी म्हणते की अरे ऐकले काय? तर ती बघ आपल्याकडे कशी रागाने बघते. तेव्हा आता नैना राहुल आणि रोहिणीला धमकावते. म्हणजे आत्तापर्यंत मी तुमच्या बाजूने काम करत आले, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट दिला आणि मी स्वतःच्या अगदी बहिणीचा सुद्धा विचार न करता तुम्हाला सपोर्ट करत आले, परंतु आज मात्र तुम्ही तुमचे खरे रंग तर दाखवलेस. हे बघ राहुल, मी तर आता विचारच केला की तुम्हाला शॉपिंगसाठी काय इतका खुश होऊन निघतोय. तू कधीही माझ्याबरोबर शॉपिंगला इंटरेस्ट दाखवला नाही, पण आज मात्र तुला ते हिरे माझ्या पर्समध्ये टाकायचे होते म्हणून तो ही सगळं प्लॅनिंग केला होता. तेव्हा आता मी नाही सोडणार. आता मात्र मी सगळ्यांना सांगणार आणि कलाला सुद्धा सांगणार की हे सर्व करण्यामागे तुझा हात आहे. आता मी काही लपवणार नाही. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ, अरे राहुल, तू तिला अगदी शांत कर, तिला समजाव. जर तिने आता तोंड जर उघडले तर मात्र अवघड होईल. तेव्हा राहुल म्हणतो की नैना हे बघ, ऐकून घे. मी जे काही करत होतो ते चांगल्याच रीतीने करत होतो आणि यात आपलाच फायदा होता. तेव्हा आता नैना म्हणते की हो का, यात आपला फायदा होता? म्हणजे सगळ्यांच्या समोर माझी नाचक्की केली आणि आता मी इतकी सर्वांच्या हातापाया पडत होते तेव्हा सुद्धा तुम्ही दोघे कोणीही पुढे आले नाही, परंतु आता सगळे आरोप माझ्यावर ढकलून दिलेस. त्यामुळे आता मात्र या सगळ्या मागे खरा सूत्रधार तर तू आहे. त्यामुळे तुला मात्र आता सर्वांच्या नजरेत आणलंच पाहिजे. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ नैना, ऐकून घे. परंतु नैना आता ऐकायला तयार नसते आणि तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत मात्र हे श्रीनाथ ज्वेलर्सचा शोध घ्यायला गेलेले असतात की तिकडे नक्की काय झाले आणि काय नाही. नक्की खरा सूत्रधार आता जे काही आहे तर ते श्रीनाथ ज्वेलर्स आहे. हा निशाणा मात्र आता कला आणि अद्वैत समोर आलेला असतो. म्हणून तो आता तेथून जे काही पुरावे मिळतात की काय हे आता शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण आता हे सर्व श्रीनाथ ज्वेलर्सने कुणाला हातमिळवणी करून केलेले आहे हे शोधण्यासाठी आता ते दोघे बाहेर जातात. तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला असे वाटते की नक्की काहीतरी पुरावा आपल्याला येथे सापडेलच आणि ते महत्त्वाचं केंद्र म्हणजे आता हा श्रीनाथ ज्वेलर्स आहे. यावरती आपल्याला नीट लक्ष ठेवून ठेवायला हवे की तो नक्की कुणाला भेटतो आणि आपला असा कोणता माणूस आहे की त्याला भेटतो. कारण हे बघ, नैनाताई खोटं नाही बोलू शकत. नैनाताईला जर खोटं बोलवायचं असते तर नैनाताई रडली नसते आणि तिने आता असे पाया पडून विनवण्या केल्या नसत्या. म्हणजे नक्की यामध्ये नैनाताईला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न होतोय. तर त्यासाठी आपल्याला आता काहीतरी करावे लागेल. एक गोष्ट म्हणजे विचार कर, अरे नैना ताई किती दिवस झाले तशी आपल्या ऑफिसमध्ये आलेली नाही. मग ऑफिसमध्ये ती आलेली नाही, मग तिच्याकडे ते हिरे आलेच कसे? म्हणजे नक्की काहीतरी संशयास्पदच आहे ना. तेवढ्यात आता नैनाचा कॉल हा कलाला आलेला असतो. परंतु आता रोहिणी आणि जे राहुल आहे तर ते नैनाला मात्र अगदी समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नैना ऐकायला तयार नसते. म्हणून राहुल मुद्दाम तिला अगदी पायरीवरून ढकलून देतो.
तेव्हा आता पायरीवरून ढकलून दिल्यानंतर मात्र नैना ही खाली पडते आणि नैना खाली पडल्यानंतर तिच्या डोक्याला जब्बर मार लागतो. तेव्हा मात्र आता कला ही फोनवर बोलत असते आणि कलाला तिकडे काही आवाज ऐकू येत नाही. तेव्हा आता तिला नैनाचा आवाज येत असतो की वाचवा वाचवा म्हणून. तेव्हा मात्र आता कला धावतच अद्वैतला म्हणत असते की नक्की नैनाताईला काही झाले आणि ती आवाज देत होती, ती काहीतरी संकटात आहे. तेव्हा अद्वैत आणि कला घाईने घरी यायला निघतात, परंतु नैना बेशुद्ध झालेली असते आणि तिला आता हॉस्पिटलमध्ये आणलेले असते. आता हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होत असतात, परंतु नैना काही शुद्धीवर यायला तयार नसते. तिला अजूनपर्यंत काही शुद्ध आलेली नसते आणि राहुल आणि रोहिणी एकमेकांकडे बघत असतात, कारण नैनाने जे काही आपल्याला धोका देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यातून मात्र आपण नैनाला वाचवायला नकोय. कला म्हणत असते की नक्की नैनाताईला काहीतरी माहिती आहे, म्हणूनच नैनाताईच्या जीवाला अगदी हे संकट आलेले आहे आणि काही झाले तरी आता या संकटातून आपल्याला तिला वाचवायला हवे, कारण हे जे कोणी करणारा आहे ना, तर लवकरात लवकर जर आपल्यासमोर त्याचा खरा चेहरा आला तर मात्र आता हे सोपं जाईल. परंतु नैनाताईची अवस्था करणाऱ्यांना मी नाही सोडणार असे आता कला ठरवते. रोहिणी आणि राहुल मात्र खाली हात अगदी मान घालून उभे असतात आणि कलाचं बोलणं ऐकत असतात. परंतु आता डॉक्टर येतात, नैनाला चेक वगैरे करतात. तेव्हा कला विचारते की डॉक्टर, नैनाताईला काही झाले तर नाही ना? तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, नैना आता लवकरात लवकर बरी होईल आणि तिला शुद्धीवर येण्यासाठी 24 तास तर लागतील. तेव्हा कलाला देवाला हात जोडते, देवी अंबाबाईला म्हणते की हे बघ अंबाबाई, जे काही आहे ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येऊन दे आणि माझ्या नैनाताईला अगदी तू लवकरात लवकर बरं कर. तिच्याकडून जे काही चुका झाल्या आतापर्यंत त्याचं प्रायचित्त तिला तर अगदी मिळाले, परंतु आता खरा करणारा जो कोणी सूत्रधार आहे आणि नैनाताईची अवस्था असं करणाऱ्याला मी नाही सोडणार. राहुल मात्र अगदी शांतच असतो, कारण त्याला आता भीती असते मनामध्ये की जर मात्र आता ह्या कलाने आपलं नाव सगळ्यांच्या समोर आणले आणि ही कला तर खरंच खूप शातीर आहे, त्यामुळे नक्की काहीतरी असा पुरावा ती मिळवेल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये ती अगदी व्यवस्थित गुंतून देईन. राहुल खूप घाबरलेला असतो. राहुलला आता नैनाची काळजी नसते, त्याला असे वाटते की नैना शुद्धीवरच यायला नको आणि जर ती शुद्धीवर आली तर मात्र ती सगळ्यांच्या समोर आपलं नाव घेईल, म्हणून राहुल आणि रोहिणी खूप घाबरून गेलेले असतात. परंतु आता नैना ही शुद्धीवर येत असते, नैनाला थोडंसं अगदी ती कावरी होत असते, परंतु आता कलाही तिला म्हणत असते की हे बघ नैनाताई, जे खरं आहे तर ते तू सांगण्याचा प्रयत्न कर, काही मनात ठेवू नकोस, कारण त्या दिवशी तू स्वतःहून मात्र आता जिन्यावरून पडलेली नाही, नक्की तुला कोणीतरी ढकलून दिलेले आहे. तेव्हा आता नैनाला काही व्यवस्थित बोलता येत नाही आणि डॉक्टर म्हणतात की त्यांना जास्त बोलायला लावू नका, जर त्यांना जास्त बोलायला लावले तर त्यांच्या मेंदूवर ताण पडेल. तेव्हा आता राहुल बघतच असतो, तर नैना राहुलकडे बोट दाखवत असते. राहुलकडे बोट दाखवल्यानंतर आता कलाला धक्का बसतो. कला म्हणते की नक्की यामध्ये राहुलचा हात आहे, तर म्हणजे राहुलने ते हिरे आता तिथून चोरले असेल आणि ते हिरे चोरून मात्र नैनाताईच्या पर्समध्ये ठेवले असेल आणि यामध्ये मात्र तो श्रीनाथ ज्वेलर्सला जो काही मदत करत आहे तर ते सुद्धा आता व्यवस्थितरित्या आपल्याला शोधून काढायला हवे, कारण आता राहुलनेच हे सर्व केलेले आहे. नैना आता राहुलकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत असते की माझी जी काही अवस्था आहे तर ती राहुलने केली, मला जिन्यावरून त्याने ढकलले आणि जे काही हिरे माझ्या पर्समध्ये ठेवले होते ते सुद्धा राहुलने, म्हणून आता ती राहुलकडे रागाने बघत असते. आता यापुढे मात्र राहुल बरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाही. आपण खरंच एक खूप मोठी घोडचूक केली, आपण आपल्या माणसांना नाही ओळखू शकलो आणि राहुल सारख्या लबाड माणसावर आपण विश्वास ठेवला. हे मात्र ऐकून आता खरंच कलाला जे इतका म्हणजे पश्चाताप होत असतो आणि नैनाला सुद्धा इतका मोठा पश्चाताप होतो. कला म्हणते की नैनाताई, हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू फक्त तुला कोणी ढकलले आणि जे काही आता ते पर्समध्ये तुझे हिरे कुठून आले या शोधण्यासाठी जरा मदत कर. नक्की काहीतरी पाणी कुठेतरी मुरते आणि मला ते शोधून काढावंच लागेल. नैनाला आता काही व्यवस्थित बोलता येत नाही आणि ती अगदी शांत असते, परंतु आता नैनाचा जीव अगदी इतका रागावलेला असतो की काय करू आणि काय नाही, अद्वैतला हे सर्व कसं सांगू, कारण ह्या सर्वामागे या म्हणजे राहुलचा आणि रोहिणीचा हात आहे
आपण मात्र त्यांचंही सत्य जर आता सर्वांच्या समोर आणले तरच मात्र आता सत्याला वाचा फुटू शकते, नाहीतर राहुल आणखीन काहीतरी कारस्थान करून आता आपल्याला आणखीन यामध्ये गुंतू शकतो। आज त्यांचं खरं रूप आपल्यासमोर आले, उद्या ते काय करतील याचा तपास लागणार नाही। म्हणून आता नैना आणि कला हे दोघे एकत्र येतात। तेव्हा नैना ही कलाला म्हणत असते की हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। तर आता कला म्हणत असते की बरं सांग ना नैनाताई, तुला काय सांगायचं आहे? तुझी ही अवस्था अशी कशी झाली आणि तू जिन्यावरून खाली पडलीस कशी? तेव्हा नैना म्हणते की हे बघ, तू त्याबद्दल मला काही विचारू नकोस, परंतु जे काही घडलेलं आहे तर ते सगळं काही मी तुला सांगायला तयार आहे। म्हणून आता लगेच कला ही सगळं नैनाकडून विचारून घेते आणि नैना ही सगळं काही तिला खरं सांगते की हे बघ अगं, ही राहुल आणि रोहिणी आहे ना, दोघांनी आतापर्यंत काय काय कारस्थान केले आणि मी सुद्धा त्यामध्ये त्यांची कशी मदत केली हे सगळं काही ती कलाला सांगायचे ठरवते। परंतु आता डॉक्टरांनी कलाला सांगितलेलं असतं की पेशंटला जास्त त्रास देऊ नका, जेव्हा ते त्यांच्या मनाने सगळं काही अगदी रिॲक्ट होतील तेव्हा मात्र आता तुम्ही त्यांना जे विचारायचे असते ते विचारू शकतात। म्हणून कला शांत असते आणि नैनाला म्हणत असते की तू सुद्धा टेन्शन घेऊ नको ताईस, जे काही खरं आहे तर ते सत्य लवकरच समोर येईल आणि मी तुला यातून नक्की बाहेर काढेल, कारण तू त्यामध्ये काही चूक तर केलेली नाही ना। तेव्हा मात्र आता नैना म्हणते की हो, आणि मला तुला एक सांगायचं आहे, हे जुगूने केलेलं आहे तर ते राहुलने आणि रोहिणी मॅडम या दोघांनी केलं, कारण मी त्यांचं बोलणं चोरून ऐकले होते आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकल्यानंतर मला खरंच खूप मोठी धक्का बसला होता, कारण जे काही केले ते केवळ आणि केवळ रोहिणी आणि राहुलने केले आणि आत्ताच्या आत्ता त्या दोघांना मात्र आता जेलमध्ये पाठवायला हवे। तर लगेच आता हे मला म्हणत असते की बरं ठीक आहे, आपण आता पुरावे गोळा करून मात्र जे काही राहुल आणि रोहिणी मॅडमच्या विरोधात पुरावे येतील तर ते सत्य शोधून मात्र आता लवकरात लवकर राहुलला पोलिसांच्या ताब्यात द्यावेच लागेल, कारण त्याने श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर इतकी मोठी जी काही जवळीक निर्माण केली, फ्रेंडशिप तयार केली, तर त्यासाठी त्याच्या चुकीला कधीही माफी नाही। तर अद्वैत आता राहुलला म्हणत असतं की राहुल, तू हे सर्व काही वागशील याची कधीही मी अपेक्षा केली नव्हती, परंतु आज मात्र तू जे काही घाणेरडे कृत्य केलेस त्यावरून मला खरंच आता एक विचित्र असं वाटतं। तू जे काही करतो ते केवळ आणि केवळ मात्र आता या सगळ्यासाठी राहुल, तू कला नैनाला दोषी धरले, अरे तू एकदा तिचा विचार करायला हवा होता। कला आता प्रत्येक गोष्ट आरोप करून आता राहुलला बरोबर आता वठणीस आणत असते आणि अद्वैत आता राहुलला इतकं काही बोलतो, कारण आज मात्र कलामुळे माझ्या सर्व सत्य डोळ्यासमोर आले। तू जे काही करत होता, मी तुला अगदी स्वतःचा भाऊ मानलं होतं, परंतु तू मला जे काही माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकली ते कधीही मी नाही विसरू शकत। हे बघ, अरे तुझ्यावर जे काही आरोप होतात तर ते मी अगदी खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी कलाला किती काही बोलत होतो आणि कायम मी कलाला दोषी ठरवत आलो। तुझा सुद्धा मी कधीही संशय घेतलेला नाही, परंतु आज मात्र जे काही तू वागलास ते मला नाही आवडले। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघा, लवकरात लवकर यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे, कारण यापुढे जर आपण शांत राहिलो तर मात्र अवघड होईल। म्हणून आता ही सरोज सुद्धा घाईने सर्व काही पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेते आणि आता रोहिणी आणि राहुल मात्र खूप घाबरून जातात, शेवटी पुढे काय होईल आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल का? म्हणून रोहिणी आणि राहुल यांचे खरे जे चेहरे आहेत तर ते सर्वांच्या समोर येतात। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।